तर आता सध्या उन्हाळ्याच्या सुट्टींचे दिवस चालू आहेत आणि मुलांच्या मस्तपैकी मौज मजेचे दिवस चालू आहेत। अशातच मी सानवीला लावलेला आहे स्विमिंग क्लास। बघूयात आता या क्लासचा सानवीला किती उपयोग होतोय ते। आणि हे माझं पिलू आहे की नाही ते ना सदा न कदा घरातच असतं, जास्त त्याला काही बाहेर जायला मिळत नाही। आणि अशातच मी त्याला एका बर्थडे पार्टीला घेऊन गेले होते। त्याला जरा नाचण्यासाठी स्टेजवर सोडलं तर इतर मुलांसारखं मला पण नाचायला जमेल की नाही, मी नाचू की नको नाचू, मला कोणी बघतंय की काय, अशा वेगळ्याच आविर्भावामध्ये त्याने बळबळ डान्स करण्याचा प्रयत्न केला। आणि आपलं उगीच मम्मा म्हणतीये अरे नाच रे नाच रे म्हणून शेवटी मम्माचं मन राखण्यासाठी का होईना त्याने थोडासा डान्स केला। आणि इथे बघू शकता तुम्ही मस्तपैकी इथे तुळशीचं रोप लावलेलं आहे मी। हे रोप मला कुणी दिलं हे तुम्हाला मोठ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। आणि इतर झाडांची अवस्था तर काही सांगू नका, घराचं जे बांधकाम काढलं होतं त्याच्यामुळं पूर्ण झाडं माझी जळून गेलेली आहेत, खराब झालेली आहेत। आता पुन्हा नव्याने ही सगळी रोपं लावायची फुलवायची हे एक मोठं आव्हान आहे, पण असो पावसाळ्यामध्ये मी हे नक्की काम करणार आहे। आणि चाफ्याच्या झाडाची नुसती फांदी लावली आणि बघू शकता किती छान पालवी फुटलेली आहे झाडाला। खरंच या झाडांपासून किती गोष्टी शिकण्यासारख्या असतात ना, की परिस्थिती वातावरण कुठलंही असो तग धरून राहणे ही जी कला आहे ना ही झाडांपासून शिकण्यासारखी आहे बरं का। आणि असंच आयुष्यात तग धरून राहण्यासाठी सुखाने राहण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वांनाच लागते, ते म्हणजे आपलं घर, आपलं हक्काचं घर, आपल्याला सावली देणारं घर। तर आमचं सुद्धा घर आता पूर्ण झालेलं आहे आणि ह्या घरामध्ये छान अशी छोटीशी पूजा मी करून घेतलेली आहे। आता पूजा म्हटली की प्रसाद तर आलाच आणि पूजेचा प्रसाद करण्यामध्ये माझ्या मम्मीचा हात कुणीही धरू शकत नाही। मस्त असा सुंदर खमंग असा जो पूजेचा जो प्रसाद आहे ना तो मम्मीने केला होता आणि तिच्याकडून मी थोडं शिकण्याचा प्रयत्न केला, पण ऑफकोर्स तिच्यासारख्या हाताची चव माझ्या हाताला येणं शक्य नाहीये। आणि इथे आमचं बाळ बघू शकता कसं छान असं पूजेसाठी तयार झालेलं आहे, त्याची मध्ये मध्ये लुडबुड होत असते प्रत्येक गोष्टीमध्ये। पण ह्या वेळेला एकच एवढी चांगली गोष्ट झाली की त्याच्याकडून अजिबात त्रास झाला नाही, तो मस्तपैकी त्याच्या पप्पांबरोबर खेळत होता आणि इथे मी एका साईडला पूजेला बसले होते। आता हे सगळं तुमच्याशी ना ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये शेअर करता येणार नाही। हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना तुम्हाला डिटेलमध्ये पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलवर याचा मोठा व्हिडिओ अवेलेबल आहे, नुकताच मी तो टाकलेला आहे, तेव्हा तो जरूर चॅनलला जाऊन बघा। या मिनी व्लॉगला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।